एकदम क्रीमी अशी दाटसर आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स आणि तुपाचा तडका लावलेली गव्हाची खीर कशी करायची ते बघणार आहोत। जयंती स्पेशल गव्हाची खीर कशी करायची ते बघणार आहोत। साधी सोप्या पद्धतीने मी ते रेसिपी शेअर केली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात। सर्वात आधी इथे जे खिरीचे गहू येतात अशा प्रकारे असतात, जे एकामध्ये दोन भाग वगैरे झालेले असतात। तर हे जे गहू आहे ते एक वाटी गहू मी इथं 7 ते 8 तास भिजायला ठेवले होते नॉर्मल पाण्यामध्ये। भिजू घालताना पण स्वच्छ धुवायचे आणि झाल्यानंतर पूर्णपणे पाणी काढून टाकायचे। तर हे गहू शिजवण्यासाठी सर्वात आधी 3 ग्लास मी इथं पाण्याचा वापर करते। त्याच्यामध्ये आपण जे गहू भिजायला ठेवले होते ते गहू टाकूया। गहू टाकल्यानंतर गॅस मीडियम वरती करायचा आहे। कुकरची शिट्टी लावूया आणि याचे 5 ते 6 तरी शिट्ट्या करून घ्यायचे। आणि आपले कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आणि कुकर थंड होईपर्यंत बाकीची सर्व तयारी करून घेणार आहोत। तर गुळ खिसून घ्यायचं आहे, खोबरं खिसून घ्यायचं आहे आणि बाकीचं बडीशोप, विलायची वगैरे हे बारीक करून घ्यायचं आहे। तर काय काय तयारी करायची ते तुम्हाला। सर्वात आधी मिक्सरचं जार घेतलंय, याच्यामध्ये विलायची घेतलेले आहेत 4 ते 5। ते हाताने अशा प्रकारे त्यामधले बी बाजूला काढायच्यात आणि ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल। त्याच्यानंतर 2 चमचे बडीशोपचा वापर केलाय। विलायची आणि बडीशोप व्यवस्थित असं बारीक व्हावी त्याच्यासाठी मी 1 चमचा साखर टाकली आणि याची पूर्णपणे बारीक अशी पूड करून घेऊया। तर अशा प्रकारे जेवढं होईल तेवढं बारीक करून घेतलंय। त्याच्यानंतर 25 ग्रॅम मी खोबऱ्याचा वापर करते। खोबरं जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे खोबरं मी बारीक केले आणि साईडला थोडंसं ठेवून टाकलं। त्याच्यानंतर 1 वाटी गहू घेतलं होतं, त्याच्यासाठी 1 वाटी गुळाचा वापर करते। म्हणजे 250 ग्रॅम गव्हाची खीर आहे, त्याच्यासाठी 200 ग्रॅम गुळाचा वापर केला आहे। गुळ पण खिसून घेतलेला आहे, तर हे पण साईडला ठेवूया। 4 ते 5 बदाम घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचा वापर करू शकता। तर बदाम पण आपल्याला उभे असे पातळ काप करून घेतलेले आहेत, तर बदाम पण साईडला ठेवूया। तोपर्यंत आपले गव्हाची 4 ते 5 तरी शिट्ट्या मीडियमवरती करून घेतलेल्या आहेत। छान असे आपली गहू शिजले गेलेले आहेत, पूर्णपणे गाळ झालेले आहेत। तर हे आपण साईडला ठेवून टाकूया। व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। तर हे आता आपण साईडला ठेवूया। त्याच्यानंतर हे कढईमध्ये ओतून घेते। यामध्येच अर्धा ग्लास मी पाण्याचा वापर करते, थोडंसं पाणी कमी पडलं होतं त्याच्यामुळे। खिसून घेतलेलं गूळ टाकायचं आहे आणि 5 ते 6 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हे शिजायला घालण्याच्या आधी थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलात तरीही चालेल गहू, पण मी इथं डायरेक्ट याचा वापर केलेला आहे। त्याच्यामध्येच खसखस टाकायचा 1 चमचा, बारीक केलेलं विलायची आणि बडीशोप जी साईडला ठेवली होती ते टाकूया। अगदी चिमूटभर मी इथं जायफळ खिसून टाकते आणि हे सर्व जे आहे ते आता मिक्स करून घेऊया। 2 ते 3 मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे आणि दाटसर होईपर्यंत बारीक गॅस करून आपल्याला हे शिजवायचं आहे। तर अशा प्रकारे आपली खीर शिजली गेलेली आहे, अगदी घट्ट नाही आहे किंवा जास्त पातळ नाही आहे, थोडंसं असं दाटसर झालेली आहे। तर मी गॅस बंद करून आता आपण हे साईडला ठेवून टाकूया आणि याच्यावरती आता आपल्याला तडका द्यायचा आहे तुपाचा। त्याच्यासाठी मी इथं पॅनची कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 4 चमचे तूप टाकायचं आहे। तूप गरम झालं की त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे आणि लालसर रंग येईपर्यंत खोबरं तळून घ्यायचं आहे। तर खोबरं तळलं गेलेलं आहे, यामधलं फक्त मी इथं खोबरं टाकते। तूप जे आहे ते आपण असंच साईडला ठेवणार आहोत आणि याच तुपामध्ये जे बदाम आपण कापून घेतले होते ते बदाम टाकायचे आहे आणि हा जो तुपाचा तडका आहे बदाम आणि तुपाचा तो मी नंतरनं देणार आहे। तर हे सर्व मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपली गव्हाची खीर पारंपरिक पद्धतीने तयार आहे। थोडंसं मी इथं डिशमध्ये काढून दाखवते तुम्हाला, बघू शकता कशा प्रकारे कलर वगैरे आलेले आहे आणि दाटसर अशी खीर तयार झालेली आहे। तर याच्यावरती आता आपलं तूप आणि बदामाचा तडका टाकूया। अशा प्रकारे हवा असेल तर यामध्ये गदग रवाचा वापर केला तर अजून जरा जास्त दाटसर अशी खीर तयार होते। तर अशा प्रकारे आपली हनुमान जयंती स्पेशल गव्हाची खीर तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।